अकोला जिल्ह्यातील अकोट येथील श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना म्हणून गेल्या 4 दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आज शिवजयंतीनिमित्त शिवकालीन लोककला या कार्यक्रमाच्या माध्यमातून समारोपीय कार्यक्रम पार पडलाय। सुमारे 15हून अधिक शिवकालीन लुप्त होत असलेली लोककला यावेळी प्रस्तुत करण्यात आली। महाराष्ट्राचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन समजून घेण्यासाठी लोककला अत्यंत उपयोगी ठरत असतात। पारंपरिकता हे लोककलांचे प्रमुख गुणवैशिष्ट्य असते, कारण परंपरेशिवाय लोककला संभवत नाही। जात्यावरची गाणी, वासुदेव आला, ठावा भजन, केंगरी वाद्य, झेंडवाई, खोडताळ भजन, डाईक भजन, खापऱ्या इत्यादी लोककलांचे सादरीकरण श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट येथे छत्रपती शिवरायांच्या 395व्या जयंती महोत्सवानिमित्त करण्यात आले। यासोबतच ठावा भजन, केंगरी वाद्य, गोंधळ ही सादर करण्यात आलं। लुप्त होत असलेली लोककला ही जिवंत ठेवण्याकरिता विद्यालयामार्फत हा आयोजन करण्यात आला होता। चलमुक्त होत असलेली लोककला पावणी युवा पिढीला सुद्धा आनंद झालाय। शिवकाळामध्ये अनेक लोककला विकसित झालेल्या होत्या। आधुनिक काळामध्ये ह्या लोककला लोप पावत आहेत, हे कलाकार दिसेनासे होत आहेत आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना या माहिती व्हावी या लोककलेची म्हणून वेगवेगळ्या लोककला श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अकोट येथे सादर करण्यात आलेल्या आहेत। या लोककलेमध्ये झेंडवाई, डाईक, खापऱ्या अशा अनेक किंगरी अशा अनेक लोककलांचा समावेश करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्र हो, नीट बघा, डोळे शिवाजी महाविद्यालय आणि एक पारंपरिक असं वाद्य आहे आणि ते शिवकाळापासून चालत आलेलं आहे। आज या डिजिटल युगामध्ये हे वाद्य जवळपास नामांकित झालेलं आहे। आज हिंदी कथा
संपन्न करावी म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. माझ्या महाविद्यालयात जे परंपरागत गीत प्रकार सुरू आहे त्यामध्ये हिंगरी हे वाद्य आम्ही सादर करणार आहोत आणि हे वाद्य अशा प्रकारे पुढच्या पिढीनंही जतन करावं अशी माझी इच्छा आहे. भाऊसाहेब देशमुख यांना त्रिवार आमंत्रित केलं, बोलावलं, मान दिला. आला 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 नवा जमाना पुण्याची गोष्ट तुम्ही आज आमच्या कॉलेजमध्ये जो लोककला प्रकार दाखवलेला आहे तो खूपच सुंदर आहे आणि आमचे जे प्रिन्सिपल सर आहेत डॉक्टर सुनील पांडे सर यांनी खूप सुंदर हा इनोव्हेटिव्ह असा आमच्यासाठी ठेवलेला होता. आम्ही जे आधी कधीच बघितलेलं नव्हतं, म्हणजे यूथ्समध्ये आम्ही कधी बघतच नाही असं, आणि त्यांनी आज जे बोलावले हे सर्व लोककला करणारे लोक खूप छान वाटलं आम्हाला आणि काहीतरी नवीन दिसलं आणि खूप छान वाटलं.